नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण पोलीस भरती संदर्भातील बुद्धिमत्ता चाचणीचं विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका केवळ पोलीस भरतीसाठीच नव्हे तर अन्य सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. चला तर पाहूया आपण बुद्धिमत्तेतील काही प्रश्न. आता आपण सोडवत असलेल्या प्रश्नपत्रिकेतील बऱ्याच आकृत्यामधल्या गाळलेल्या आहेत मी, कारण ते एकदम सोपे आहेत. 57वा प्रश्न पहा. RUN असंच वाचन करायचं म्हणजे लक्षात येतं आपल्या. UNR NKU RNU. आता हे पाहिल्यानंतर यातील गटात न बसणारा पर्याय कोणता शोधायचा आहे. मग RUN हा जो अक्षरांचा संच आहे तो इथेही आहे RUN. परत इथं K हे अक्षर वेगळे आलेलं आहे, म्हणजे हा अक्षरांचा गट आहे तो यात आणि यात बसत नाही. परत इथं पण तसं आहे RUN, म्हणजे 1 2 3 या पर्यायातील सर्व अक्षरांचा जो गट आहे तो सारखाच आहे आणि हा मात्र वेगळा गट आहे म्हणून गटात बसत नाही, हा पर्याय आहे. आता दुसरं विश्लेषण पाहूया. भाषा हे व्याकरण या शास्त्रावर आधारित आहे, म्हणजे कोणत्याही भाषेला व्याकरणाची जोड असावी लागते. तसं संगीताला कशाची जोड असावी लागते? संगीतकार, वाद्यवृंद, श्रोते. आता हे तिन्ही पर्याय किंवा शास्त्र हे तिन्ही जर पर्याय बघितले तर संगीताला सहकार्य करणारे हे पर्याय आहेत. म्हणजे संगीत हे उठून दिसण्यासाठी संगीतकार हवा, वाद्यवृंद हवा, श्रोते हवेत. पण संगीत आपल्याला जर शिकायचे असेल तर शास्त्रोक्त पद्धतीनं शिकलं पाहिजे. म्हणजेच संगीत हे शास्त्रावर आधारित आहे, त्याला संगीतशास्त्र असं म्हणतात. भाषेला भाषाशास्त्र असं म्हणतात. गटात न बसणारा पर्याय शोधायचा आहे आपल्याला. 69 161, 75 105, 51 119, 57 133 या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर याचं संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे आपल्याला लक्षात येतं. आता 23 त्रिक 69, 23 सत्ते 161, म्हणजे 3/7 आलं या ठिकाणी. आता इथं 75 आणि 105 आहेत, म्हणजे 5ने भाग जातो. 5 म्हणजे 15 आला इथं. 15 5 75 आणि याला 5ने भागल्यानंतर 5 2 10 5 1 5 21 आलं. परत भाग जातो 3 3 5 15 3 7 21. इथं 3/7 आलं, इथं 5/7 आलं. इथं 51 पहा. 17 त्रिक 51, 17 सत्ते 119, म्हणजे 3/7. इथं पण 3/7 आलं, इथं मात्र 3/5 आलेलं आहे. आता 19 त्रिक 57 आणि 19 सत्ते 133, म्हणजे या 1 2 आणि 3 या संख्यांचं जर संक्षिप्त रूप पाहिलं तर 3/7 येतं. आणि 75/105 याचं संक्षिप्त रूप पाहिलं तर 5/7 येतं. म्हणून पर्याय 75/105 हा चुकीचा आहे. 12 36 60 आणि 85 यातील गटात न बसणारा पर्याय कोणता? आता वर्गसंख्येच्या जवळ आहे का, किंवा वर्गसंख्या अधिक 3 4 असं काय आहे का, हे सगळं करून बघितलं तरी पण बसत नाही, पर्याय लागत नाहीत किंवा तो नियम बसत नाही. मग समसंख्यांचा जर नियम लावला तर 12 36 60 एका गटात येतात आणि 85 एका गटात येतात. आता दुसरा बघा, जर विभाज्य या कसोटीत लावला तर 12 हा 12चा विभाज्य आहे, 36 आणि 60. 12चे 12 36 60 हे विभाज्य आहेत, तर 85 12च्या विभाज्यामध्ये येत नाही. म्हणजे दोन प्रकारे जर आपण पाहिलं तरी पण 85 हेच वेगळं दिसतं, म्हणून 85 हा पर्याय गटावेगळा आहे. रमेश घराकडे तोंड करून उभा आहे, त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा आहे. तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे?
आता बघा, रमेश घराकडे तोंड करून उभा राहिला. आता मी एक तुम्हाला युक्ती देतो की माझ्यासमोर उत्तर दिशा आहे, म्हणजे उत्तर दिशा समोर असेल तर उजव्या हाताला पूर्व, पश्चिम आणि पाठीमागं दक्षिण. हे लक्षात आलं. मग तो घराकडे तोंड करून उभा आहे, उजवा हात असा झाला, त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा, म्हणजे ही उत्तर दिशा आली. तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला. आता ही डावी बाजू आहे, काटकोनात वळूया आपण. 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा. आता समोर उभा राहिलो. तर आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? आता कोणत्या बाजूला आहे? इकडं घर आहे. मगाशी आपण इथं उभा राहिलो होतो, म्हणजे घर हे त्याच्या डाव्या बाजूला आहे. असं उत्तर काढायचं. आपण थोडं कल्पना करायची, म्हणजे सोपं जातं. ABC. आता हे वाचन करतो कसं, त्यावर आपल्याला गणित कसं सोडवणार आहे हे कळतं. आता ABC म्हणल्यानंतर 26, 25, 24 असं वाचायचं, म्हणजे सोपं जातं. ए उलट क्रमानं वाचलेलं आहे, 26वा अक्षर, 25वा अक्षर, 24वा अक्षर इथं आलेलं आहे. 25, 26, 25, 24. तसं EFG म्हणजे उलट क्रमाने जर आपण वाचत गेलो तर निश्चितपणे E 22व्या क्रमांकाला, F 21व्या क्रमांकाला आणि G 20व्या क्रमांकाला, म्हणून पर्याय B बरोबर आहे. 38, 47, 66, 79च्या पुढील संख्या कोणती? आता या संख्यांचं निरीक्षण केलं तर वर्गसंख्येच्या जवळपास या संख्या आहेत, म्हणजे 6चा वर्ग अधिक 2, 6चा वर्ग अधिक 2 इथं आहे. तर इथं 7चा वर्ग वजा 2 आहे. 7चा वर्ग वजा 2 बरोबर 47. 6चा वर्ग अधिक 2 बरोबर 38. 6, 7, 8चा वर्ग अधिक 2, 8चा वर्ग 64, अधिक 2 66, इथं वजा झाले. 9चा वर्ग 81 वजा 2 बरोबर 79. नंतर 10चा वर्ग अधिक 2, 10चा वर्ग 100 अधिक 2 102, म्हणून हा पर्याय बरोबर. सायंकाळी 6 वाजता अमोल ग्रामपंचायतमध्ये बसला होता. त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला? कल्पना करायची. मगाशी उदाहरण सांगितलं तसंच उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. मग आता ग्रामपंचायत बसला म्हणजे पश्चिमेला सूर्य असणार, कारण सायंकाळचा वेळ आहे, म्हणजे असा तो बसलेला असणार आहे. आणि उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश आला तर त्याचे तोंड दक्षिणेला असणार आहे, कारण ही दिशा उत्तर, म्हणजे ही दिशा दक्षिण असणार आहे. अशा प्रकारे आपण तिथं जरा कल्पना करून फिरायचं, म्हणजे लक्षात येतं ना. अशी उदाहरणं जी आहेत 61 आणि 64 ते आपल्याला पटकन सुटतात. या एपिसोडमधील शेवटचं उदाहरण पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? Z, X, V, T. आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, तर कोणते अक्षर येईल? आता झेड म्हटल्यानंतर इकडून आपण यायचं आहे. झेड नंतर Y गाळलं, X आलं. X नंतर W गाळलं, V आलं. V आलं. नंतर T आलं, U गाळून T आलं. तर Tच्या पुढं काय असणार आहे? S गाळून R येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक B बरोबर आहे. आम्ही जे उदाहरणं सोडवून देत आहोत ती तुम्हाला चांगल्या प्रकारे निश्चित समजले असतील. आमचं चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.